दर्शक नमस्कार. खुली चर्चा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. खुली चर्चा या कार्यक्रमात आपण सर्व क्षेत्रातील दिग्गज मंडळींना एक निमंत्रित करत असतो, त्या मान्यवर निमंत्रित करतो आणि त्यांची जी भूमिका आहे तर ती आपल्यासमोर आपण मांडत असतो. आणि आज आपण राज्याचे माजी पणन आणि सहकार मंत्री तथा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष बापू देशमुख यांना निमंत्रित केलेलं आहे. साहेब, आपलं या चर्चेमध्ये स्वागत. नमस्कार. सगळ्यात महत्त्वाचं असं की राज्यामध्ये राजकीय सत्तांतर घडलं. महाविकास आघाडी सरकार असं एक सरकार अस्तित्वात आलं. 3 पक्ष एकत्रित आले आणि त्यांची सत्ता या ठिकाणी आली आणि भाजपा एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आज आपली भूमिका बजावतो आहे. एकीकडे असं चित्र असलं तरी सोलापूर जिल्ह्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा इथं एक राजकीय बदल म्हणा किंवा एक राजकीय स्थित्यंतर घडतं आहे आणि यामध्ये आपल्याला दिसून येतं की जिल्ह्यामध्ये भाजपचा एक वरचष्मा आहे. आणि असं असलं तरी आता विरोधी पक्षात भाजप असताना राज्यातल्या प्रश्नांकडं, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं, कामगारांच्या प्रश्नाकडं किंवा एक सर्व समाज घटकांच्या प्रश्नाकडं भाजप कोणत्या दृष्टीने पाहतो आहे. आणि याचबरोबर एक दक्षिण सोलापूरचे आमदार म्हणून सुभाष देशमुख यांची एकंदरीत सगळी भूमिका, माजी मंत्री म्हणून एक त्यांचा दृष्टिकोन कशा पद्धतीचा आहे या संदर्भातील सविस्तर अशी चर्चा, खुली चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करतोय. दर्शकांच्या मनातले जे म्हणून प्रश्न आहेत तेच आपण इथं उपस्थित करतोय. आणि खरं तर सुभाष देशमुख यांचा एक स्वभाव असा आहे की ते दिलखुलासपणे बोलतात, प्रांजळपणे बोलतात, मनातलं बोलतात. तेव्हा निश्चितच त्यांच्याकडनं आपल्याला आपल्या जी प्रश्नांची आहेत ती समर्पक अशी उत्तरं निश्चितच या संवादातून मिळतील. बापू, सगळ्यात महत्त्वाचं आपण म्हटलं की राजकीय स्थित्यंतर राज्यामध्ये घडलं. महाविकास आघाडी सरकार हे आता सत्तास्थानी आहे. 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. या कारभाराचं वर्णन कशा पद्धतीनं कराल? राज्यातल्या जनतेने वास्तविक पाहता ज्या पक्षाला नाकारलेलं होतं आणि ज्या पक्षाला स्वीकारलेलं होतं, जे राज्यातल्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्णपणे नकार दिलेला होता आणि भाजप सेनेला युतीचा कल म्हणजे युतीला या राज्यांचं प्रतिनिधित्व करण्याचा कल दिलेला होता. परंतु केवळ सत्ता अपेक्षित आहे, सत्ता केंद्र डोळ्यासमोर ठेवून म्हणजे राज्यातल्या जनतेचा विश्वासघात करून राज्यामध्ये सत्तांतर झालेलं आहे. वास्तविक जनतेतल्या मनातलं हे सरकार नाही, जनतेला फसवून हे सरकार आलेलं आहे. आणि त्याच्यामुळं मला तरी असं वाटत नाही की महाविकास आघाडी हे जनतेचं सरकार आहे असं वाटत नाही. आणि म्हणूनच गेली 2 वर्षापासून जर आपण पाहिलं, 2 वर्षापासून जनतेच्या अपेक्षाप्रमाणे काम कोणत्याही प्रकारचं होत नाही. फक्त एकच अजेंडा आहे की आत्तापर्यंत आपण पाहत असाल महाविकास आघाडीमधले अनेक मंत्री कोणत्या कोणत्या कारणानं जेलमध्ये असतील, राजीनामा द्यावा लागला असेल, आज तळ्यात मळ्यात असल्यासारखे वाटतात. पण मला असं वाटतं की हे जनतेला फसवणूक केलेलं सरकार असल्यामुळं हे केवळ आपल्याला स्वतःला खुर्ची आणि या खुर्चीतून, या सत्तेतून पैसा मिळवणं हा एकमेव या सरकारचा अजेंडा असल्यासारखं वाटतं. बापू, आता नेमकं तुम्ही म्हटलं की काही जणांची भूमिका तळ्यात मळ्यात असल्यासारखी दिसते या महाविकास आघाडी सरकारमधील. भाजपकडनं नेहमीच काही तारखा दिल्या जातात नेत्यांकडनं भाजपच्या की हे सरकार मार्चमध्ये पडेल, एप्रिलमध्ये पडेल. म्हणजे खरं तर आता सातत्याने ही चर्चा होती आहे. काही आता नवीन तारीख किंवा काही असं वाटतं का की येत्या काळामध्ये हे सरकार पडेल? आम्ही तशी तारीखेचा विषय नाही सांगण्याचा, परंतु त्यांच्यातली जी चर्चा चव्हाट्यावर येते त्याच्यावरनं वाटतं की सातत्यानं, जसं की आत्ता काल परवासुद्धा बाळासाहेब थोरात म्हणत आहेत त्या नवाज मलिकच्या शब्दाला काय आम्ही त्याला किंमत द्यायची, त्याला काय किंमत आहे. नाना पटोळे राष्ट्रवादीच्या प्रत्येक ह्याला नावं ठेवण्याचा प्रयत्न करतात, शिवसेनावाले काँग्रेसला नावं ठेवण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्या ह्याच्यावरनं एकसूत्रीपणा दिसत नाही, त्याच्यामुळं हा अंदाज आहे. पण याचबरोबर म्हणजे सरकार नेमकं कोणाचं आपलं पाहतं की शरद पवार यांची भूमिका नेहमीच एक त्यामध्ये निर्णायक असते.
आणि असं बोललं जातं की हे ठाकरे सरकार नाही तर पवार सरकार, असं देखील एक शब्दप्रयोग आपल्याकडं काही जण बोलून दाखवतात. वस्तुस्थिती काय वाटते? खरंच काही ठाकरे सरकार आहे, पवार सरकार आहे, कोणतं सरकार आहे राज्यामध्ये? राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे आहेत, उद्धवजी ठाकरे आहेत. आणि उद्धवजी ठाकरे जसं शरद पवार साहेब सांगतील त्या धर्तीवरती चालण्याचा ते प्रयत्न करतायत. म्हणजे दिसतंय सकृतदर्शनी. ते स्वतः तरी माझ्या माहितीनुसार मंत्रालयात बहुतेक पाऊल ठेवलं आहे का नाही शंका आहे माझ्या माहितीनुसार. 2 वर्षातली म्हणजे 10 दिवससुद्धा मंत्रालयात गेलेत का नाही शंका आहे खरं म्हणजे एक मंत्रालयात न जाणाऱ्या मुख्यमंत्री म्हणजे पारितोषिक देण्यासारखं आपल्याकडं आत्ताच ते मुख्यमंत्री दिसत आहेत. कोणताही निर्णय घेताना एखाद्या वेळेस काँग्रेसला विश्वासात घेतलं जात नाही, परंतु पवारसाहेबांच्या सूचनाचं मात्र त्याची दखल घेतली जाते. आणि पवारसाहेब जे सांगतील त्या दिशेने हे ठाकरे सरकार स्वाभाविक आहे. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना प्रशासनातला अनुभव नसल्यामुळं हे बहुतेक शरद पवार साहेब सांगतील त्या धर्तीवरती चालतात. बाबू, शेतकऱ्यांविषयी हे सरकार किती गंभीर आहे असं वाटतं? म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न खरं तर बरेच आहेत आणि शेतकरी नेते या सत्तेमध्ये आपल्याला दिसत आहेत, पण तरी देखील एक किती गांभीर्य या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नी दिसून येतं? शेतकऱ्याची जाणीव नसलेलं हे सरकार आहे असं मला स्पष्टपणे म्हणायचं आहे. सत्तेवर यायच्या अगोदर काही दिवस काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली होती, काही शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं. त्यावेळेस उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सांगत होते की एकरी 50,000 रुपये मी देतो मी सरकारमध्ये आल्यानंतर. परंतु कोकणामधले वादळ झालं असेल, मराठवाड्यात अतिवृष्टी झाली असेल, कुठेही काही दिलेलं नाही. पॅकेज जाहीर केलं जातं पण पॅकेज मात्र प्रत्यक्षात देताना कुठेही दिसत नाही. मागच्या काळामध्ये सांगली कोल्हापूरला महापूर आला होता, त्यावेळेस आम्ही 10व्या दिवसात शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्यासुद्धा खात्यावरती पैसे जमा केले होते. आजही शेतकऱ्यांना हातबल आहेत शेतकरी. सर्वात महत्त्वाचं 5 वर्षामध्ये विजेचं कनेक्शन कुठेही तोडण्यात आलं नव्हतं शेतकऱ्यांचं. या काळामध्ये सर्रास महाराष्ट्रात माझ्या माहितीनुसार सर्रास वीज कनेक्शन तोडण्याचा कार्यक्रम जोरात चालू आहे. आज शेतकऱ्यांना यावर्षी पाऊस चांगला झालेला असतानासुद्धा केवळ पैसे भरलेले नसल्यामुळं सर्रास कनेक्शन तोडलेले आहेत. ही शेतकऱ्याविषयी तळमळ. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी झालेली आहे. वास्तविक खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केलं पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे मिळाले नाहीत. विम्याचं संरक्षण, विम्याचे पैसेसुद्धा शेतकऱ्याला मिळू शकत नाहीत. सरकार मायबाप म्हणून सरकार शेतकऱ्याला देत नाही. विम्याचे संरक्षण विमा कंपन्याला पैसे न भरल्यामुळे ते देत नाहीत आणि सरकार बी देत नाही. इतके हतबल शेतकरी झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. अशा अनेक प्रकार आहेत शेतकऱ्यांच्या. ह्यांचं दुर्लक्ष आहे. केवळ ह्यांचा मात्र मालेमाल सुरू आहे सगळ्या ठिकाणी. बापू, नेमकं म्हणजे आता वीज तोडणीचा तुम्ही मुद्दा काढला. कृषी पंपाची वीज तोडली जाते. दुसरीकडं जर शेतकऱ्यांची थकबाकी असेल तर ती ऊस बिलातून कमी करून कपात करून ती घ्यायची, असं देखील एक महावितरणने फतवा काढला होता. नेमकं हे चाललेलं आहे काय प्रकारे? आम्ही मोर्चासुद्धा काढला होता. दक्षिण तालुक्याच्या वतीनं शेतकऱ्याच्या वतीनं महावितरण अधिकाऱ्यावरती मोर्चा काढला होता. कलेक्टर साहेबांच्या तिथं आम्ही सर्वांनी मिळून निवेदनसुद्धा दिलेलं होतं. शेतकऱ्यांची जी वीज बिलं थकलेली आहेत ते कारखान्याला सरकारने स्वतःचा हेतू वापरून हुकुमशाही करून ज्या ज्या शेतकऱ्यांचे ऊस आलेले आहेत त्यांच्या बिलातून ऊसाची वीज बिलं कपात करा सूचना दिल्या. आमचं एकच म्हणणं आहे की शेतकरी वीज बिल भरायला तयार आहे. कंपल्शन न करता तुम्ही त्याची संमती घेऊ म्हणजे कारखान्याला पैसे कपात करायला सूचना द्याव्यात. परंतु हे सरकार ऐकायला तयार नाही. सरकार शेतकऱ्यावरती जेवढं काही भरडता येईल शेतकऱ्याला जेवढा त्रास देता येईल त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे आणि हुकुमशाही टाईप चालू झालेला आहे. बापू, एक आणखीन दिसतं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही उद्योजक आहात, कारखानदार आहात आणि आपल्याकडं असं दिसतं नेहमी एक धुराडं पेटलं की FRPचा मुद्दा समोर येतो
आणि आज FRP सारखा असा कायदा वगैरे करूनसुद्धा शेतकऱ्यांना तो न्याय मिळत नाही. हे FRPच्या बाबतीत नेमकं चाललेलं काय असतं? ही परिस्थिती शेतकऱ्यांवरती काय येते की FRPची रक्कम ठरते पण ती शेतकऱ्याच्या खात्यावर मात्र जमा होत नाही. कारखानदार ऊसाचे दर जाहीर करतात आणि प्रत्येक वेळेला आपण ऊसाच्या दराच्या विषयी सरकार सातत्याने एक निर्णायक असा कुठला तरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करताना आजवर तो झाला. FRP हा मार्ग ठरला त्यासाठी. पण पुन्हा ऊस दर आणि FRP असे विषय सातत्याने आपल्यासमोर काय येत आहेत? वास्तविक साखर कारखानदारांना जे FRPचे दर ठरवलेले आहेत त्या FRP प्रमाणे शेतकऱ्यांना पेमेंट द्यावं हे क्रमप्राप्त आहे. परंतु कारखानदाराच्या तांत्रिक अडचणी असलेल्या कारखानदाराची साखर विकली जात नसेल, सरकारने MSP सुद्धा केलेली आहे. म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात नव्हती MSP केल्यामुळे साखरेचे भाव स्थिर आहेत. परंतु काही ठिकाणी सुद्धा म्हणजे पावती जरी MSP प्रमाण करत असतील तर परत तर त्याच्यातून कपात केली जाते, कमी दरानं सुद्धा विकली जाते. कारखानदार प्रयत्न करत असतील परंतु शेतकऱ्यांची FRP देणं हे क्रमप्राप्त आहे. आणि सरकार जे कारखानदार FRP देत नाहीत त्यांच्यावरती कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना क्रशिंग लायसन्ससुद्धा देत नाहीत. किंबहुना त्यांच्या काळ्या यादीमध्ये बाबा ह्या कारखानदाराला ऊससुद्धा तुम्ही घालू नका म्हणून साखर आयुक्तांनी सुद्धा त्याच्यावरती सूचनासुद्धा सर्व शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत. पण शेतकऱ्याची अडचण आहे की पाऊस जास्त झाला आहे, ऊसाचं प्रमाण जास्त झालेलं आहे आणि म्हणून कारखानदार शेवटी म्हणजे उशिरा FRP देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण एक होतं की पणन मंत्री असताना तुम्ही शेतकऱ्यांना एक मोठा न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या एक शेतीमालाला योग्य पद्धतीचा भाव मिळाला पाहिजे अशी भूमिका घेतली. बाजार समितीमध्ये आपण शेतकऱ्याला मतदान तो हक्क त्यांना एक मिळवून देण्याचा प्रयत्न केला. हे सगळं केलं. शेतकऱ्यांसाठी अशाच पद्धतीचा एक पवित्रा जो आहे तो मोदी सरकारनं घेतला. कृषी कायदे अस्तित्वात आणले. थेट शेतकऱ्याच्या शेतीमाला एक चांगला भाव मिळावा अशा पद्धतीची एक भूमिका केंद्राची राहिली. पण हे तिन्ही कायदे केंद्राला मागे घ्यावे लागले. कुठं सरकार कमी पडलं का की शेतकऱ्यांपर्यंत ही जी भूमिका होती ती केंद्र सरकारची पोहोचली नाही? किंवा एक असे आपण म्हणू की नामुष्की का ओढावले की तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावे लागले? वास्तविक हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. ह्याची सुरुवातसुद्धा शरद पवार साहेबांनीच केलेली होती. ज्यावेळेस उत्पादन होतं आणि उत्पादन केलेल्या मालाला खरीददार मर्यादित असतील तर त्याचा भाव पाडला जातो. कमी भावाने हे खरीददार खरेदी करतात कारण खरीददार कमी असतात. या कायद्याप्रमाणे खुली बाजार म्हणजे कोणालाही लायसन घेता येत होतं आणि ऑनलाईन कुठूनही खरेदी करता येत होतं. 48 तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे द्यायचे होते. म्हणजे विक्रीसाठी स्पर्धा खूप मोठी करता येत होती. आणि ज्यावेळेस खरीददार जास्त असतात त्यावेळेस स्वाभाविकपणे मालाला चांगला भाव मिळत असतो. शेतकऱ्यांचा चांगला भाव मिळावा या हेतून हे कायद्याचं अंमलबजावणी केली होती. परंतु कोणताही न्याय म्हटलं की कोणावर तरी अन्याय होत असतो. शेतकऱ्याला न्याय मिळाला का 100% ह्या कायद्यानं शेतकऱ्याला न्याय मिळतोच आहे. आजसुद्धा माझा दावा आहे शेतकऱ्यांनी नीट तज्ज्ञ मंडळींना अभ्यास करावा आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं समजून सांगायची गरज आहे प्रत्येकाने. परंतु ह्याला शेतकऱ्याला न्याय मिळत असताना अन्याय कोणावर झाला तर दलालावरती अन्याय झाला. हे दलाल जी मोठ्या प्रमाणात होते, दलाल गबरगंड झालेले होते शेतकऱ्यांच्या मालाच्या दलालीतून. आज मी बाजार समितीमध्ये पाहतोय की बाजार समितीमध्ये 4 प्रकारच्या पावत्या असतात. 4 प्रतीमध्ये असतात. एक पावती असती बाजार समितीला जाती, एक पावती शेतकऱ्याकडे जाती, एक पावती स्वतः खरेदीदाराकडे जाते आणि एक पावती स्वतः जो अडते आहेत त्याच्याकडे राहते. 4ही ठिकाणी पावत्याची रकमा वेगवेगळ्या असतात. दिशाभूल केली जाते. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्याच्यात शेतकऱ्याला कुठेही माल विकता यायचं खुलं होतं. आणि खुलं असताना मला असं वाटतं की हे न करता परत बंधनात आणून हे कायदे माघार घेण्यात मला असं वाटतं की इथं दलालावरती अन्याय झाला असेल तर हे मी मान्य करतो. पण शेतकऱ्यावरती हा अन्याय नाही. परंतु सातत्यानं तिथं जे उपोषणाला बसलेले होते तिथंसुद्धा आपल्या सगळ्याला माहिती आहे कोण कसे बसलेले होते, तिथं जेवणावेळी कशा चालत होत्या, तिथं काय काय जेवायला येत होतं हे सगळ्याला माहिती आहे.
आणि म्हणजे हे कोण करत होतं तर हे दलाल लोकच करत होते. आणि हे दलालावरती अन्याय झाला म्हणलं तर मी मान्य करतो. शेतकऱ्यावरती खरोखर आत्ता कायदे माघारी घेऊन शेतकऱ्यावरती अन्याय झालेला आहे. मला असं वाटतं की योग्यशीर वेळ आल्यानंतर शेतकऱ्याला ह्या गोष्टी कळणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की हे कायदे माघार घेणं हे चुकीचं झालेलं आहे. खुली चर्चा या कार्यक्रमात आज आपण माजी पणन आणि सहकार मंत्री तथा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांच्याशी सविस्तर असा संवाद साधतो आहे. मुळामध्ये ज्या राज्य सरकारला 2 वर्ष झाली ते ठाकरे सरकार, तर त्याबाबत हे जनतेच्या मनातलं सरकार नाही, तेव्हा ह्या 2 वर्षाचं मूल्यमापन काय करायचं अशी एक भूमिका अथवा वक्तव्य जे म्हणूयात तर ते सुभाष देशमुखांनी या ठिकाणी केलं. मुख्य म्हणजे केंद्राने जो कृषी कायदा केला, जो मागे घ्यावा लागला, त्यामध्ये खरं तर शेतकऱ्यांचं कायद्याने भलं झालं असतं, मात्र दलालांवर अन्याय यातून होत होता किंवा दलालांचं नुकसान होत होतं. तेव्हा एक दलालांनी पुढं रेटलेलं, ज्याला म्हणू आपण की दलालांनी एक दिशाभूल या माध्यमातून केली, अशा प्रकारची एक प्रतिक्रिया सुभाष देशमुख यांनी या माध्यमातून दिली. खरं तर सुभाष देशमुख म्हटल्यानंतर प्रश्न तसे वेगवेगळे भरपूर आहेत. जेव्हा माजी मंत्री म्हणून आपल्यासमोर ते येतात किंवा विद्यमान आमदार म्हणून आहेत, जिल्ह्यामध्ये भाजपचं आपल्याला दिसतं की एक प्राबल्य आहे, तर अशा परिस्थितीमध्ये खरं तर प्रश्न भरपूर आहेत. आणि तेच एक एक प्रश्न आज आपण बापूंसमोर मांडतो आहोत. महत्त्वाचं म्हणजे आता आपण थोडंसं तुमच्या मतदारसंघाकडे येऊयात. आणि तुमच्या मतदारसंघामध्ये आता एक चिमणीचा विषय चांगला पेटलेला आहे आणि तुमची जी भूमिका आहे ती देखील याच्यामध्ये महत्त्वाची ठरते. चिमणी, विमानसेवा, एकंदरीत ह्या सगळ्या विषयांवर जे काही रान पेटलं आहे, काय वाटतं याबाबत? चिमणी आणि तुमची एक वैयक्तिक भूमिका त्यामध्ये. चिमणी असेल, कुठलाही विषय असेल, तर पहिल्यांदा शासनाच्या परीनं काम करत असतं, जनताच्या परीनं काम करत असतं, प्रशासनाच्या परीनं काम करत असतं. वास्तविक चिमणी पाडू नये ही भूमिका साखर कारखान्याची आहे. या सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या सर्व सभासदाची भूमिका आहे चिमणी पाडू नये म्हणून. सिद्धेश्वर कारखान्याच्या कामगाराची भूमिका आहे की चिमणी पाडू नये म्हणून. समस्त सोलापूरकराला वाटतं की जर सोलापूरचा विकास व्हायचा असेल तर विमानसेवा सुरू झाली पाहिजे. आणि विमानसेवा सुरू व्हायची असेल तर प्राधिकरणानं जे सांगितलं, विमान प्राधिकरणानं सांगितलं की चिमणीची जी उंची आहे ती उंची कमी करायला पाहिजे, हे विमान प्राधिकरणानं सांगितलं. आणि ते पाडल्याशिवाय विमानसेवा सुरू होत नाही. आणि विमानसेवा सुरू होत नाही तोपर्यंत सोलापूरचा विकास होत नाही, असं समस्त सोलापूरकरांचं म्हणणं. 2 वाद चालू असताना एक न्याय भूमिका असते. आणि मग त्याला स्वाभाविकपणे, जसं की आत्ता आपण जिल्हाबंदी जिल्ह्याच्या सरहदी असतील, राज्याच्या सरहदी असतील. उदाहरण कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद 2 राज्याचा संपला नाही म्हणून कोर्टामध्ये गेलेला असतं. कोर्टाने जो न्याय देईल तो दोन्ही राज्याला मान्य करावा लागतो. मला असं वाटतं की या ठिकाणी राज्य सरकारची भूमिका बजावत असताना कारखानदाराला, म्हणजे साखर कारखान्याच्या समस्त संचालकाला, समस्त कामगारांना, समस्त शेतकऱ्यांना चिमणी पाडू नये, कारखाना चालू राहावा असं वाटत असतं. आणि समस्त सोलापूरकरांची एक भूमिका आहे. आणि मग दोन्ही भूमिका ज्यावेळेस येतात त्यावेळेस मग स्वाभाविकपणे न्याय भूमिका असते आणि मग न्यायालयात जातं. आणि आजच्या घडीला न्यायालयानं जो आदेश दिलेला आहे तो आदेश दोन्ही पक्षांनी स्वीकारणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जो काही न्यायालयानं आदेश दिला असेल, आज दैनिकाच्या माध्यमातून कधी स्थगिती आहे म्हणून सांगतात, कोण म्हणते स्थगिती नाही. शेवटी ह्या सगळ्या गोष्टी दैनिकाच्या माध्यमातून ऐकायला मिळतात. पण प्रशासनाला जो काही आदेश न्यायालयानं दिलेला आहे त्या आदेशाप्रमाणे त्याचं पालन होणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. बाबू, पण चर्चा अशी होते की कुठंतरी चालून ही चिमणी पाडली जावी किंवा त्याचं पाडकाम व्हावं, अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण करण्यामध्ये एक आपली देखील त्याला फूस आहे, अशी एक चर्चा जी आहे. म्हणजे शेवटी स्पर्धक आहे, लोकमंगलचा देखील एक कारखाना आहे आणि हा सिद्धेश्वर कारखाना, ह्यातूनही काही घडणाऱ्या काही गोष्टी आहेत का याच्यामध्ये? ठीक आहे की काही लोक नाही, ठीक आहे की काही लोक जे म्हणजे आपण बघतो की सोलापूरच्या विकासाचे प्रयत्न चालू आहेत, विमानसेवेसाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत, विकास व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आपली देखील भूमिका सोलापूर शहराच्या विकासासाठी आपल्याला दिसून आलेली आहे. पण चर्चा दुसरी एक आणखीन देखील अशी होती की कुठंतरी चालून हे जे सगळं सुरू आहे, कारखान्याच्या स्पर्धेतून हवा देण्याचं जे काम आहे,
आपल्याला अशा हवा सोडायच्या एक विषय खूप चर्चेला जातो. आजपर्यंत मी कधी बोललेलं नाही, पण तुम्ही लोकमंगलचा आणि स्पर्धक म्हणून विषय काढला. मी कधीही कुणाची स्पर्धा करत नाही. मी माझी स्पर्धा माझ्याशी करत असतो. मी जगाशी स्पर्धा कधीच आजपर्यंत केलेली नाही. उलट मी ज्यावेळेस मंत्री होतो, हा विषय ज्यावेळेस आला होता, त्यावेळेस मी स्वतः काडादी साहेबाकडे गेलेलो होतो. मी काडादी साहेबाला प्रस्ताव काय सांगितला होता, जर आपल्याला चिमणी पाडाचा आदेश असेल तर आपण एक प्रस्ताव द्यावा. नीट ऐका जरा आता मी काय म्हणतोय ते. मी स्वतः काडादी साहेबाला भेटले. आपण स्वतः काडादी साहेबाला विचारा. मी काडादी साहेबाला म्हटले, राज्य सरकारकडे तुम्ही प्रस्ताव द्या की आम्ही चिमणी हलवतो, पाडतो, कारखाना स्थलांतर करतो, जागा बदलतो. आणि जागा बदलाची अट असताना म्हणजे राज्य सरकारची जी भूमिका होती, 15 किलोमीटरच्या परिसरामध्ये दुसरा कारखाना टाकता येत नाही. मी स्वतः म्हटलं होतं सिद्धेश्वरच्या चेअरमनला, धर्मराज काडादी साहेबांना, की माझ्या बाजूला कारखाना तुम्ही घ्यायला परवानगी द्या. मी द्यायला लावतो परवानगी आणि तिथली अट शिथिल करतो 15 किलोमीटरची. कुठेही टाकायचं असेल तर किंबहुना माझ्या बाजूला टाका, मी सुद्धा परवानगी देतो. राज्य सरकारची परवानगी तुम्हाला घेऊन द्यायची जबाबदारी माझी. तुम्ही राज्य सरकारला हाही प्रस्ताव द्या की 1 वर्षाचं जे नुकसान होणार आहे ते नुकसान आम्हाला राज्य सरकारने द्यावं. एक स्थलांतरीचा आणि शिफ्टिंगचा जो काही खर्च आहे तो खर्चसुद्धा राज्य सरकारने द्यावा. हा प्रस्ताव तुम्ही द्या, मी तुम्हाला त्याचे पैसे मिळवून देतो. माझ्या कारखान्याच्या बाजूला कुठं जागा मिळत असेल तर तिथं घ्या म्हणून सांगितलेलं होतं. हा प्रस्ताव आहे. आदरणीय काडादी साहेबाला आपण स्वतः विचारावं. मी पहिल्यांदा आज बोललेलो आहे. परवा मिटिंगमध्ये सुद्धा मी बोललो नव्हतो, कारण आज तुम्ही लोकमंगलचे स्पर्धक म्हणून तुम्ही जो विषय काढला त्याच्यामुळे मी ह्याचा खुलासा केला आहे. उलट मी त्यांना काय म्हटलं, हे सगळं केल्यावर सुदैवानं आपली जागा भरपूर आहे आणि आपली जागा एवढी जागा आहे ती शहर हद्दीत आलेली आहे. आणि ही शहर हद्दीत जागा आल्या असल्यामुळं त्याची विक्री केली तर अजून तुम्ही 4 कारखाने उभा करू शकता, सभासदाला न्याय देऊ शकता, पैसे सभासदाला देऊ शकता. हे 4ही प्रस्ताव मी स्वतः दिलेले आहेत. काडादी साहेबाला आपण विचारू शकता. आणि समस्त सोलापूरकराला माझी विनंती आहे, माझ्या बाजूला जरी कुठं कारखाना टाकला, मी ज्या ज्या संस्थेत काम करतो आहे त्या संस्था मी माझ्याशी स्पर्धा करतो. मी कुणाशी शेजाराची सुद्धा कधी स्पर्धा करत नाही. माझी उंची वाढवण्याचा प्रयत्न करतो. मी लोकांचे पाय कधी कापत नाही. माझे उंची वाढली की मला खात्री आहे की आपल्या उंची, आपली स्पर्धा आपल्याबरोबर असते. मी कोणाची स्पर्धा करत नाही. लोकांनी काय हवा करायची, लोकांनी काय बोलायचं, लोकांच्या बोलण्याला मी कधी लक्ष दिलं नाही. बापू, चिमणीचं पाडकाम तर राहिलं बाजूला, उंची कमी करण्यात तर तुम्ही कारखाना स्थलांतराचीच भाषा वापरताय. हाच एक मार्ग राहिला आहे का आता? स्थलांतर प्रस्ताव द्या म्हणलं तर सरकारात असताना तुमच्या नीट लक्षात येणार तुमच्यासुद्धा. मी काय म्हणतो नाही, म्हणजे आता स्थलांतराचाच मुद्दा समोर येतोय का असं मला विचार. स्थलांतराचा नाही, चिमणी उंची कमी करायचा आहे. स्थलांतराचा नाही, उंची कमी, चिमणीची उंची कमी करायचं आहे. बापू, एक आणखीन आता दिसून येतं आपल्याला की शेवटी हा विमानसेवेचा जो मूळ मुद्दा आपल्याला दिसतोय, एक तुम्हाला काय वाटतं की होटगी रोड विमानतळ हेच शहराच्या विकासासाठी विमानसेवा लवकर मिळावी यासाठी होटगी रोड विमानतळ हेच आपल्याला उपयुक्त ठरेल की आता आपण थोडंसं बोरामणीकडे लक्ष द्यावं? मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणच्या अडचणी वेगळ्या आहेत. बोरामणीमध्ये आजही जमीन भूसंपादन पूर्ण होत नाही. बोरामणी विमानतळ कधी होईल सोलापूरकराला माहिती नाही. आज ही विमानसेवा विमानतळ सुरू आहे, किंबहुना नाईट लँडिंगची सुद्धा पूर्ण सोय झालेली असल्यामुळे समस्त सोलापूरकराला वाटत असतं की हे विमानतळ सुरू व्हावं. बोरामणीला अजून भूसंपादनाला ते माळडोकचं आहे, तिथं काहीतरी अडचणी असू शकतात, वन विभागाच्या काही अडचणी असू शकतात. ते भूसंपादन व्हायचं आणि त्याच्यानंतरचा पुढचा प्रस्ताव आहे, जर तरचे प्रस्ताव आहेत. आणि त्याच्यामुळं सोलापूरच्या शहराच्या नागरिकाच्यामध्ये संभ्रमावस्था आहे की बाबा मग आज हातात जे आहे ते असं वाटतं, कुणालाही असं वाटतं. आणि जे हातात आहे ते लवकर सुरू व्हावं समस्त सोलापूरकराला वाटतं. आणि कारखानदार, शेतकरी आणि कामगार ह्यांना वाटतं की नको आत्ताच, असं दोघांची भूमिका आहे. आणि ह्याच्यात न्यायाने जे कोर्टाने जो आदेश दिलेला आहे त्याचं पालन होणं अत्यंत आवश्यक आहे. बाबू, एक होतं की पणन आणि सहकार मंत्री असताना खरं तर तुम्ही शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क दिला, त्यानंतर सहकारामध्ये अनेक सुधारणा तुम्ही केल्या, यातून गैरप्रकार रोखण्याचे तुमचे सगळे प्रयत्न होते. अनेक सुधारणा तुम्ही त्याला घडवलेल्या होत्या आणि त्या प्रत्यक्षामध्ये देखील आलेल्या होत्या.
आता हे जे काही सत्तांतर घडलंय त्यातून या गोष्टी आता मागं पडलेल्या दिसतात का आपल्याला, ज्या तुम्ही एक अंमलात आणण्याचा प्रयत्न केला होता, सहकारामध्ये शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न आपण म्हणू ज्याला, तर तो एक करण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला होता. आता हे सगळं सत्तांतर जे झालं त्यातून त्याची जी अंमलबजावणी होती ती योग्य पद्धतीने होते असे वाटतं का? काय घडतं याच्यामध्ये आता सध्या? मला असं वाटतं की आपलं मगाशी चर्चा झाली की या सरकारला शेतकऱ्याशी तळमळ नाही, शेतकऱ्याला कुठला अधिकार मिळावा, शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळावं, शेतकऱ्याला आधी म्हणजे त्याला आर्थिकदृष्ट्या प्रगती व्हावी ही बिलकुल भावना दिसत नाही. बाजार समितीचं मतदानाचा जो सध्याचा प्रचलित कायदा होता त्याच्यामध्ये ग्रामपंचायतचे सदस्य आणि विविध कार्यकारी संस्थांचे संचालक ह्यांच्या माध्यमातून संचालक मंडळ निवडायचं. आता आपण ह्या बाजार समितीचा आणि सोसायटी किंवा ग्रामपंचायत अर्थार्थी संबंध नसतो. याच्यामध्ये माल येतो तो 100% शेतकऱ्याचा येतो आणि म्हणून धोरण ठरवलं किंवा शेतकऱ्यांचा इथं माल येतो, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या तर्फे प्रतिनिधी जायला पाहिजे. या भूमिकेतून आमच्या सरकारने त्यावेळेस शेतकऱ्याला मतदानाचा अधिकार दिला आणि दुर्भाग्यानं हे सरकार आल्या आल्या शेतकऱ्यांच्या मतदानावर लोकशाहीवरती गदा केली आणि त्याचा गळा कापला गेला आणि परत त्याच मर्यादित लोकांच्याकडून बाजार समित्या परत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं ह्या सरकारला शेतकऱ्यांची तळमळ बिलकुल वाटत नाही. दलालांची मात्र खूप काळजी करतात, हे एवढं मात्र प्रामाणिकपणे ह्याच्यातून जाणवा लागलेलं आहे मला. किंबहुना सोसायटी सभासद, सोसायटी संचालक, हा जे माझा दावा आहे, विविध कार्यकारी सोसायट्या ज्या आहेत, संस्था ज्या आहेत, त्याचे सभासद 10 गुंठ्यापेक्षा जो 10 गुंठ्याचा खातेदार आहे तो या सोसायटीचा त्या परिसरातला सभासद होणं अपेक्षित आहे. परंतु दुर्भाग्यानं ह्यांनी तेच न करता गावातल्या आपल्या नातेवाईक सभासद करून घेऊन सोसायट्यासुद्धा सगळ्या बोगस करून आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. सोसायटीच्या माध्यमातून परत बाजार समिती, सोसायटीच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँक ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकऱ्यांच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँका ह्या शेतकऱ्याच्यासाठी झटणाऱ्या बँका आहेत, त्या बाजार समिती ह्या शेतकऱ्यासाठी काम करणाऱ्या आहेत आणि मग त्यांच्या माध्यमातून त्यांना निवडून देण्याचा अधिकार दिला पाहिजे की तुमचा प्रतिनिधी कोण असला पाहिजे. दुर्भाग्यानं शेतकऱ्यावरती अन्याय करणारं सरकार असल्यामुळं खरी लोकशाहीचे गळा कापलेला असं मला तरी वाटतं. साहेब, उड्डाणपुलाच्या बाबतीत सुद्धा हे सत्तांतर कारणीभूत ठरत आहे का? उड्डाणपुलाची जी कामं खरं तर वेगानं व्हायला पाहिजे होती, नितीन गडकरी साहेब इथं आलेले होते, दुसरीकडं पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये सगळे आपले उद्घाटन सोहळे सगळे पार पडले होते, पण ते उड्डाणपूल सोलापूरकरांच्या नजरेत अजून देखील पडत नाही आहेत. झालेलं जे सत्तांतर आहे त्यातून ही कामं रखडली गेली आहेत का? म्हणजे कदाचित म्हणजे भाजपचं सरकार जर असलं असतं त्याला वेग आला असता का या कामांना? माननीय या निमित्तानं नितीनजी गडकरी साहेबाचं खूप मनापासून अभिनंदन करतो की या सोलापूर शहर आणि जिल्ह्यात जवळपास 30 ते 35 हजार कोटी रुपयाची कामं या आपल्या जिल्ह्यामध्ये त्याने दिलेले आहेत. त्यात सोलापूर शहरातले 2 उड्डाणपूल आहेत. उड्डाणपुलाच्या बाबतीत भारत सरकारने म्हणजे गडकरी साहेबांच्या विभागाने ह्यासाठी जे जमीन लागणार आहेत ते संपादन करून द्यायची जबाबदारी ही महापालिकेची दिलेली होती आणि महापालिकेने जमीन ताब्यात दिल्यानंतर उड्डाणपुलं करून द्यायची जिम्मेदारी हे भारत सरकारने नितीन गडकरी साहेबांनी घेतलेले होते. मधल्या काळामध्ये महापालिकेकडं निधीचे अपुरा, कारण सोलापूर शहरामध्ये भूसंपादन करत असताना महापालिकेकडचा निधीचा पुरवठा नाही, निधी त्यावेळी उपलब्ध नाही. मग हे भूसंपादन केलेलं मग त्या ज्यांच्या जमिनी जातात त्यांना TDR देण्याचा प्रयत्न केला, पण सोलापूरला TDRची किंमत नाही, TDR कोणी घ्यायला तयार नाही आणि ते संपादन रखडलं गेलं. मग बैठका झाल्या, शेवटच्या टप्प्यामध्ये एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी या भूसंपादनासाठी राज्य सरकार तुम्हाला पैसे द्यायचं म्हणून कबूल केलं होतं माननीय देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये. पण नंतरच्या काळामध्ये निवडणुका जाहीर झाल्या, आचारसंहिता लागली, पैसे देता आले नाहीत आणि नंतर आत्ता
आत्तासुद्धा भूसंपादन होईना, राज्य सरकार काय पैसे देत नाही, महापालिकेकडे पैसा नाही, TDR कुणी घ्यायला तयार नाही आणि मग ह्या सगळ्या अडचणीतून राज्य सरकार पैसे कमी देऊ शकते. म्हणून उड्डाणपुलाची रुंदीसुद्धा भूसंपादनसुद्धा कमी करण्याचा निर्णय राज्य सरकार म्हणजे केंद्र सरकारने घेतला. परंतु महापालिकेकडे पैसा नसल्यामुळं राज्य सरकारने द्यावं ही माननीय गडकरी साहेबांनी सुद्धा अजित पवारांना सूचना दिलेल्या आहे. परंतु ते सुद्धा आता त्या सूचनेचं पालन करत नाहीत आणि राज्य सरकार जोपर्यंत महापालिकेला पैसे देत नाही, भूसंपादन होत नाही, तोपर्यंत दोन्ही उड्डाणपुलं कदापि होऊ शकत नाहीत. राज्य सरकारचं याच्यावरती दुर्लक्ष आहे आणि राज्य सरकार केवळ मागच्या सरकारने जे जे काही निर्णय घेतलेत ते बदलणे, ते बंद करणे, ह्याच्या पलीकडे ह्यांच्याकडे काही दुसरं ध्येय धोरण दिसत नाही. साहेब, आता एक महत्त्वाचा विषय म्हणजे जो खरं तर नेहमीच चर्चेला येतो, 2 देशमुखातला वाद. आणि खरं तर आमच्या खुली चर्चेच्या व्यासपीठावर आम्ही दिग्गज मंडळी ज्या राजकीय क्षेत्रातल्या आहेत त्यांना आपण निमंत्रित करत असतो आणि इथं आमदार प्रणिती शिंदे देखील उपस्थित होत्या आणि स्पष्टपणे त्यांनी असं म्हटलं की 2 देशमुखातील वादामुळं सोलापूर शहराची वाट लागली. खूप चांगला प्रश्न आहे. 40 वर्ष ज्यांनी या सोलापूर शहराचं नेतृत्व केलं, 40 वर्ष सोलापूर जिल्ह्याचं, सोलापूर शहराचं नेतृत्व केलं, त्यांनी जर चांगलं केलं असेल आणि आम्हीच्या दोघांमुळं जर सोलापूरचं वाटूळ झालं असेल तर मी समस्त सोलापूरकराची माफी मागतो. मी पण 40 वर्षात काय काय केलं जरा हिशोब द्यावा. आणि ह्या पंचवार्षिक योजनेत आम्ही 2 देशमुखांनी काय काय केलं त्याचा हिशोब देतो. मी नक्की दाव्यानं सांगतो, 40 वर्षातली बेरीज 5 वर्षातली केलेली कामाची बेरीज केली तर नक्कीच त्यांच्यापेक्षा 40 वर्षापेक्षा जास्त आहे. नाही, पण एक पालिकेवरती नियंत्रणाचा एक ह्याच्यामध्ये भाग येतो. खरं तर तुमचं कंट्रोल असणं पालिकेतील सत्तेवर हे अभिप्रेत होतं, पण घडतं आपल्याला असं दिसून येतं की कुठं नियंत्रण त्याच्यावर नाही आणि मग हे आमचे सदस्य जे आहेत, पदाधिकारी आहेत, ते स्वैर सुटले. आणि आपण आत्ता अलीकडचंही ताजं उदाहरण जर पाहिलं तर राजेश काळे, सुरेश पाटील यांच्यातला वाद सभागृहामधले, मग भाजपातल्या सदस्यांमधलेच एक विसंवाद, अशा पद्धतीचं जे वातावरण राहिलं, तुम्हाला असं वाटतं का की कदाचित म्हणजे एक आपलं त्या सत्तेवरती नियंत्रण राहिलं नाही? खरं तर असायला पाहिजे आमदार म्हणून, नेते म्हणून. 100% नियंत्रण असतं. व्यक्तिगत काहीतरी विषय आला की थोडंसं धचा भाव होत असतो, त्यातून ते घडत असतं. मला असं वाटतं की आम्ही आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये ह्या सूचना त्यांना देत असतो, दिलेल्या आहेत आजपर्यंत. आणि सगळे म्हणजे कार्यकर्ते, नगरसेवकसुद्धा सूचना पालन करण्याचा प्रयत्न करतात. पण ते स्वयंभू असतात, जरा थोडंसं मीपणा असतो, त्याच्यात थोडंसं ह्या गोष्टी घडत असतात. ऐकण्यात नाही येत, ऐकण्यात असतात. योग्यशीर वेळ आले की त्याची दखल घेतली जाते आणि वरिष्ठाकडे त्याची माहिती दिली जाते. बाबू, पालकमंत्रीसुद्धा इथं होते आपल्या या व्यासपीठावरती आणि त्यांनी सांगितलं की आज राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग आहे आणि येत्या काळात तुम्ही बघाल की भाजपामधली सुद्धा बरीच मंडळी आमच्यामध्ये येतील. निवडणुका आल्या की पावसाळ्यातल्या छत्र्या उगवतात तसे छत्र्या उगवायचं काम चालू असतं. निवडणूक आलं की इकडून तिकडं, तिकडून इकडं जात असतात, हे पक्का आहे. परंतु जरी काय निवडक लोक घेतली, गेले, आले, 99% मी सांगतो की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जो आहे तो राष्ट्रवादीत कदापि जाऊ शकणार नाही, जाणार नाही. परंतु त्यांना ती आशा आहे, खोटी आशा आहे. ती असू द्या, काय हरकत नाही. सोलापूर शहरातलं राष्ट्रवादीचं अस्तित्व गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय, अस्तित्व काय आहे. म्हणजे मला असं वाटतं की समस्त सोलापूरकर राष्ट्रवादीला पूर्ण जाणीव ओळखून आहेत. जरी नेता एखादा कार्यकर्ता जरी भाजपचा गेला तर माझा दावा आहे, सोलापूर आणि सोलापूरची जनता ही भारतीय जनता पक्षाच्याच बाजूला उभी राहणार आहे, हे पक्का आहे. बापू, आता जेव्हा सरकारला 2 वर्ष आली, आपण त्याचा एक मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा देखील आपल्याला कार्यकाळ आता आपण पाहतोय चालू आहे सगळा. त्यांची भूमिका कशा पद्धतीची वाटते? म्हणजे त्यांचं सोलापूरच्या प्रश्नांकडे लक्ष, त्यांच्या माध्यमातून होणारे प्रश्न सोडवणूक, संवादाचं वातावरण, या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की पालकमंत्री महोदय सोलापूरवरती जेवढं न्याय द्यायला पाहिजे न्याय देऊ शकत नाहीत.
मला हेही कळतं की ते पुणे जिल्ह्यातले आहेत, त्यांचा मतदारसंघ इंदापूर आहे, सोलापूर जिल्ह्यातले नाहीत. येताना जाताना थोडंसं उशीर होतं हे मान्य आहे. आज खेदानं सांगावं वाटतं, खरं म्हणजे व्यासपीठावर सांगून पण नाईलाज होतं आहे मी, आणि पुराव्यानिशी सांगायचा विचार करतो. तुम्ही विचारला आहे प्रश्न आणण्याचा म्हणून. मी आमच्या मतदारसंघामध्ये आदिवासींच्या मुलांसाठी एक वसतिगृह, एक सुसज्ज असं माननीय देवेंद्र फडणवीसांनी आग्रहाने पाठपुरावा करून मला मान्यता दिलेली आहे. होडगीला आज बांधून वर्ष होऊन गेलेलं आहे. ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. मी SMS दाखवतो तुम्हाला, मी ते दाखवायला काढले होतं मोबाईलला. कितीतरी वेळा सांगितलं. परवा 19 तारीख मला दिली आणि ऐन वेळेस रद्द केली. काय समजत नाही मला. का उद्घाटन म्हणजे श्रेय तुम्ही घ्या म्हणत असतो मी, कामाचं श्रेय मलाची चिंता नाही. अरे पण ज्या आदिवासी मुलांच्यासाठी शाळा बांधलेली आहे, वसतिगृह आहे, त्या खुलं करून द्या ना, काढून ते दिलेलं नाही. किंबहुना पाथरी गाव, मी माझ्या मतदारसंघात सांगतो, बाकीचं जास्ती बोलत नाही. पाथरी हे तिऱ्यातलं प्रायमरी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्रसुद्धा दीड वर्ष झाले ते प्रतीक्षेत आहे. आज कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात होते तरी ते तसंच पडले. आज ग्रामीण भागातल्या रुग्णाची सोय व्हावी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र केलेत, पण ते सुद्धा उद्घाटनाच्या प्रतीक्षेमुळं ते सुद्धा सुरू नाही. त्याचीसुद्धा मला तारीख 19 दिलेली होती. आणि मी तुम्हाला म्हणजे SMS देतो काढून माझ्यातला आत्ता. मला असं वाटतं की पालकमंत्री महोदय चालू कामं उद्घाटनंसुद्धा करत नाहीत. काय करणार आहे आणि काय सोलापूरवरती लक्ष ठेवणार आहेत त्यांनी? मी परत सांगतो, माझे पालकमंत्री मित्र आहेत का? मित्र आहेत, नक्की मित्र आहेत. परंतु ह्या बाबतीतसुद्धा ज्यावेळेस उजनीचं पाणी त्यांनी हलवलं त्यावेळेस पहिला प्रश्न मी सवाल केला आहे DPDCच्या अगोदर, सोलापूरच्या भावना आहे त्या, तुम्ही पाणी तुमच्या गावाकडं, तुमच्या पुणे जिल्ह्याकडे घेऊन चाललेला आहात, समस्त सोलापूरकडं सहन करणार नाही, तुमचा प्रवेशसुद्धा बंद होईल. तुम्ही पालकमंत्री आहेत, तुम्ही सोलापूरचे पालक आहात, तुम्ही नक्की विधानसभा म्हणून किंवा लोकप्रतिनिधी तिथले आहात, पण न्याय द्यायला पाहिजे तुम्ही पालकमंत्री म्हणून. आमच्यावर अन्याय होता कामा नये, त्यावेळेससुद्धा मी भांडलेला आहे. मला असं वाटतं की व्यवहार वेगळा आहे, राजकारण वेगळं आहे, पण सोलापूरकरावरती अन्याय करू नये असं मला वाटतं. आणि ते अन्याय व्हायला लागलेला आहे. माझ्या आदिवासी मुलांच्यावरती अन्याय व्हायला लागलेला आहे, माझ्या ग्रामीण भागातल्या रुग्णावरती अन्याय व्हायला लागलेला आहे. त्यांना तिथे प्रतीक्षेमुळे उद्घाटनामुळे न्याय देता येत नाही. केवळ तुम्ही भाजपचे म्हणून हा सगळा प्रकार होतोय का? पक्ष दृष्टिकोनातून सगळं एकंदरच भाजप म्हणून नसेल, पण एकंदर उदासीनता, कामाची उदासीनता आहे, बाकी काय नाही. पण याचबरोबर त्यांचं काही पुणे प्रेम किंवा इंदापूर प्रेम असं काही यातून दिसतंय का? ज्या पद्धतीने आपण उजनीच्या पाण्याच्या बाबतीत पालकमंत्र्यांची भूमिका आपण सगळी पाहिली, तर त्यांचं जे प्रेम आहे ते सोलापूरपेक्षा इंदापूरवरती जास्त आहे का? ठीक आहे, स्वतःचा मतदारसंघ आहे. मला असं वाटतं की स्वाभाविकपणे ज्या गावात जन्मतो त्या गावाचं प्रेम असतं, असायला पाहिजे. ज्या तालुक्यात पण इथलं पालकत्व इथलं घेतलेलं आहे. आणि पालकत्व घेत असताना पहिली पालकाची भूमिका असते. माझ्या जिल्ह्यात, माझ्या इथं कुठेही ज्याचं पालकत्व घेतं त्याचं न्याय द्यायचं काम असतं, आणि मतदारसंघात दुसरी प्रायोरिटी असते. बापू, आता हा झाला पालकमंत्री सगळा विषय. खरं तर पालिका निवडणूक दृष्टिक्षेपात आहे आणि साधारण एक 3-4 महिन्यात ती एक आपली लगीन आपल्याला दिसून येईल. पालिकेच्या बाबतीत पुन्हा एकदा कशा पद्धतीचा आशावाद आहे की पुन्हा एकदा भाजप सत्तास्थानी पालिकेत दिसून येईल? कारण एकीकडे आपण बघतो की महाविकास आघाडीने जोर लावला, त्यातही राष्ट्रवादीचा फार मोठा जोर आहे. महापौर आमचाच अशा प्रकारचे दावे करण्यात येत आहेत. भाजपाचा आशावाद तुम्हाला कितपत वाटतो ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती? मी 98 पासून ऐकतोय की पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच. 98 पासून पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच, हे बऱ्याच वर्ष ऐकतोय. तसं सोलापूर महापालिका आज अनेक वर्षापासून आपण पाहताय राष्ट्रवादीचा म्हणजे महापौर हा होईल असं वाटतंय आपल्याला. लोकसंख्येच्या बळावर किंवा लोकप्रतिनिधीच्या बळावर होईल असं कधीतरी सोलापूरकर स्वीकारतील असं वाटतंय. मला असं वाटतं की राष्ट्रवादींनी 4 कार्यकर्ते, 4 नगरसेवक घेतले म्हणजे सोलापूर महापालिकेवर महापौर होतो, हे गोंडस स्वप्न आहे.
स्वप्नात राहावं. पण मला वाटतं की सोलापूरची जनता हे राष्ट्रवादीला कदापि स्वीकारू शकत नाही. सोलापूरची जनता ही भारतीय जनता पक्षाच्याच पाठीमागे राहणार. ते पुन्हा एकदा पालिकेत भाजप सत्तास्थानी येईल. सोलापूर शहरातली जनता भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार. बापू, हे शहराचं झालं. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत आणि खरं तर म्हणजे मागच्या वेळेला तुम्ही एक मोठे प्रयत्न केले आणि भाजप समविचारी आघाडी अशी एक आघाडी आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये दिसते. आपण पाहतो की पंढरपूरमध्ये देखील एक आपण आता भाजपचा एक आमदार वाढवला. तर एकंदरीत ही निवडणूक कशा पद्धतीची असेल भाजपासाठी जिल्हा परिषदेमध्ये? आता ठीक आहे की भाजप समविचारी आघाडी, कदाचित हा प्रयोग यावेळेला काही आव्हानात्मक अशी काही परिस्थिती तुम्हाला वाटते का याच्यामध्ये, किंवा अशीच आघाडी राहील की भाजप स्वबळावरती जिल्हा परिषद आपलं स्थान मिळवेल? 2017च्या जिल्हा परिषदेच्या वेळेस भारतीय जनता पक्षाला संपूर्ण जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी उमेदवार उभा करता आले नसतील, आमची थोडीशी कार्यकर्ते कमी पडले असते आणि मग त्यावेळेसच्या परिस्थितीनुरूप सगळ्याला एकत्र करून करण्याचा 100% प्रयत्न केला. परंतु मधल्या काळामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्षाची विचार, भारतीय जनता पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याची प्रचिती 2019च्या विधानसभेला आलेली आहे. किंबहुना आज सोलापूर जिल्ह्यामध्ये 2019चा जर आपण विचार केला तर अक्कलकोटचा आमदार भारतीय जनता पक्षाचा आहे. दक्षिण ग्रामीण म्हणून मी स्वतः भाजपचा आहे. शहरातलं आमचे आमदार आहेत, विजयकुमार देशमुख आहेत. माळशिरसचे आमचे सातपुते साहेब आहेत तिथं. बार्शीला अपक्ष म्हणून त्यावेळेस अपक्ष म्हणून राजाभाऊराव होते, पण भाजप पुरस्कृत ते झालेले आहेत आता. आणि आता पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा आता मंगळवेढा पंढरपूरमध्ये सुद्धा समाधान अवतडे झालेले, 2 खासदार आता झालेले आहेत. आणि मला खात्री वाटते की सोलापूर जिल्ह्यातली जनतासुद्धा आज भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. आणि ही निवडणूक चिन्हावरती भारतीय जनता पक्ष म्हणूनच लढणार आहे. बापू, खरं तर सोलापूरच्या उद्योग व्यवसाय वाढीसाठी तुम्ही मोठे प्रयत्न केले. सोलापूरचं ब्रँडिंग व्हावं यासाठी तुमचे जाणीवपूर्वक प्रयत्न दिसले आणि स्वतः तुम्ही सोलापूरच्या नागरिकांशी आणि खास करून तरुणाईशी संवाद साधलेला आपण सर्वांनी पाहिलं. आणि खास करून गारमेंट आणि टेक्स्टाईलसाठी एक जागतिक दर्जाच्या परिषदा तुम्ही घेतल्यात. ही जी मोहीम आहे त्याची एक सद्यस्थिती काय? मोठ्या तळमळे आणि प्रत्येक वेळेला आपण सोलापूर बाहेर देखील एक मार्केटिंग करण्याचा मोठा प्रयत्न तुम्ही केलेला होता. मी पणन मंत्री असताना, वस्त्रोद्योग मंत्री असताना या सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगाला चालना देण्यासाठी धोरणात आमूलाग्र बदल त्यावेळेस केलेला होता. त्यावेळेस मला जाणवलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये गारमेंट व्यवसाय मोठा आहे आणि ह्याला थोडा सपोर्ट केला पाहिजे. आणि मग सोलापूरच्या प्रत्येक प्रदर्शनाला आपण राज्य सरकारकडून खूप मोठी मदत करून सोलापूर शहरामध्ये 2 प्रदर्शनं केली, मुंबईमध्ये प्रदर्शन केलं, किंबहुना बेंगलोरमध्ये प्रदर्शन केलं. ह्यांच्या B2B मीटिंग केल्या, विदेशी राजदूताबरोबर 2 मिटिंगा घडवून दिल्या. आज बेंगलोरला ज्यावेळेस आपण प्रदर्शन भरवलं म्हणजे राज्य सरकारच्या मदतीनं, इथल्या गारमेंट असोसिएशननं, त्यावेळेस खूप चांगला प्रतिसाद मिळाला. जे गारमेंट उत्पादक होते, युनिफॉर्म तयार करणारे गारमेंटमधले क्षेत्रातले होते, त्यातले काही माझे मित्र होते ते सोलापूर सोडायच्या या मानसिकतेत होते. परंतु बेंगलोरच्या ज्यावेळेस 3ऱ्या प्रदर्शनानं झालं मुंबईच्या अगोदर, त्यावेळेस खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि खूप चांगल्या ऑर्डर मिळाल्या. दुर्भाग्यानं जरा कोरोनामुळं थोडासा शाळा बंद झाल्या की युनिफॉर्म बंद झाले, ह्याचा थोडासा परिणाम झालेला आहे. परंतु सोलापूरचे गारमेंट व्यावसायिक खूप मोठे आशावादी आहेत. इथं गारमेंट व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेला आहे. आणि जो माझा बीडी कामगार आहे आणि टेक्स्टाईलमधला जो म्हणजे तांत्रिक ज्ञान कमी असलेला तो गारमेंटमध्ये यायला तयार आहे आणि त्याचं प्रशिक्षणसुद्धा करण्याचा प्रयत्न केला. एक क्लस्टर उभा करून देण्याचा प्रयत्न गारमेंटच्या वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून करून दिलेला आहे.
त्याच्यामुळं गारमेंट व्यवसाय वाढीला खूप या सोलापूर शहरामध्ये संधी आहे. कारण बिडी कामगार आणि टेक्स्टाईलचा कामगार खूप मोठ्या प्रमाणात आता बेकार आहे आणि ह्या लोकांना हाताला काम द्यायचं असेल तर गारमेंट व्यवसायाला ऊर्जित अवस्था आणण्याची गरज आहे. आणि त्यासाठी मध्यंतरी मी नारायण राणे साहेबाला सुद्धा भेटलेलो होतो. खादीचं जे काम आहे, खादी ग्रामोद्योगचं जे काम आहे ते आमच्या सोलापूरला जर दिलं तर मला असं वाटतं की आमचा सोलापूरचा गारमेंट व्यवसाय जरा प्रोत्साहन मिळेल असं तेही विनंती केलेलं. ते अजून काय मिळालेलं नाही, पण मला असं वाटतं की सोलापूरच्या गारमेंट उद्योगासाठी समस्त सोलापूरकरांनी सुद्धा सगळ्यांनी आपल्या आपल्या परीनं प्रयत्न करावा असं मला वाटतं. बापू, शेवटचा प्रश्न म्हणजे तो केंद्रातला आहे की इंधन दरवाढ आपण पाहतो आणि इंधन दरवाढीचा जो काही फाटका बसतो जो सर्वसामान्य लोकांना बसतो आणि विरोधी पक्ष ज्याला आपण म्हणू की इथले जे काही महाविकास आघाडी म्हणून जे घटक सगळे पक्ष आहेत तर ते या बाबतीतला मुद्दा सातत्यानं उचलून धरत आहेत इंधन दरवाढीच्या बाबतीतला आणि भाजपवरती किंवा मोदी सरकारवरती एक हल्लाबोल करण्याचा प्रयत्न होतो. महागाई आणि भाजप असं काही समीकरण बनलेलं आहे का? खूप म्हणजे मी मागच्या काळामध्ये ऐकलं होतं, पाहिलं होतं की काँग्रेसचे अनेक नेते सायकल प्रवास करत होते पेट्रोल महाग झालं आहे म्हणून. पेट्रोल डिझेल महाग झालं आहे म्हणून सायकलीचा प्रवास केल्याला मी पाहिलं होतं. नंतरच्या काळामध्ये भारत सरकारने काही पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले आणि राज्य सरकारचे काही कमी करायला अपेक्षित होतं. अनेक राज्यांनी कमी केले, परंतु ह्या राज्य सरकारला ते करता आलं नाही, ते केलं नाही, करायची इच्छा नाही. आता सायकलवरचा प्रवास मात्र त्यांचा कमी झालेला आहे आणि मला असं वाटतं की ह्यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत. जनतेसाठी ह्यांच्या प्रति तळमळ बिलकुल नाही, विकासाची बिलकुल नाही. सगळी कामं ठप्प आहेत. एक दिशा, राज्याला जी दिशा पाहिजे असते, धोरण पाहिजे असतं, विकासाचं धोरण, रोजगारानं धोरण पाहिजे असतं, शेतकऱ्यांना पाहिजे असतं, कामगारांना पाहिजे असतं. ते धोरण मला असं वाटतं की राबवल्यासारखं कुठं प्रभावीपणे जाणवत नाही. परंतु केवळ आज आम्ही ज्यावेळेस दैनिकं पाहतो किंवा टी व्ही पाहतो त्याच्यात म्हणजे ठराविक नावं दिसतात, त्याच नावावरती चर्चा, तेच विकासावर मात्र कोणी बोलायला तयार नाही, रोजगारावरती कोणी बोलायला तयार नाही, महिलावरती अन्याय अत्याचार होत आहेत त्याच्यावर कोणी बोलायला तयार. मला असं वाटतं की ह्याच्यात खरं म्हणजे निष्क्रियतेचा म्हणजे खूप प्रभाव वाटायला लागलेला आहे त्यांच्यावरती. सोलापूर किंवा महाराष्ट्र असेल, या महाराष्ट्राच्या जनतेला न्याय द्यायचा असेल तर या सरकारने खरोखरच जमिनीवर येऊन जनतेची गाऱ्हाणे ऐकून जनतेच्या प्रति काम करावं असं मला वाटतं. खुली चर्चा या कार्यक्रमात आज आपण राज्याचे माजी पणन आणि सहकार मंत्रित्वात विद्यमान आमदार सुभाष बापू देशमुख यांच्याशी सविस्तर असा संवाद साधला. राज्य सरकार हे लोकांच्या मनातलं सरकार नाही आहे, त्यामुळे याचं मूल्यमापन होऊ शकत नाही आणि या राज्य सरकारने आपापसातले जे काही हेवेदावे आहेत ते सोडून जनतेसाठी म्हणून कुठंतरी काम करावं अशी भावना सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली. दुसरीकडं पालकमंत्री असणारे आमचे दत्तात्रय भरणे यांची भूमिका एक कुठेतरी चालून पक्षीय राजकारणाची किंवा एक उदासीनता त्यांच्यामध्ये दिसून येते आणि कुठेतरी चालून त्यांचं इंदापूर आणि पुण्यावरचं जे प्रेम आहे ते प्रकर्षानं आपल्याला यातून दिसून येतं. अशा प्रकारची भूमिका मांडली. आपण सहकार मंत्री असताना, पणन मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी, सहकार क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण बदल करण्याचा प्रयत्न केला, लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र या सत्ता बदलानंतर या सरकारचं कुठेही शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, सर्वसामान्य लोकांकडे लक्ष नाही. रोजगार, महिला, विकास या बाबतीत सरकारला कुठलंही देणं घेणं दिसत नाही आहे. असा एक तीव्र संताप सुभाष देशमुख यांनी या ठिकाणी व्यक्त केला. दुसरीकडं पालिकेत पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येईल. कुणी कितीही दावे केले किंवा राष्ट्रवादीच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले की राष्ट्रवादी कधीही इथं महापालिकेत सत्तेमध्ये येऊ शकत नाही, 2-4 माणसं इकडं तिकडं गेली म्हणजे कुठला पक्ष सत्तेत येत नसतो, अशा प्रकारची भावना व्यक्त केली. आणि याचबरोबर सोलापूरच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध आहे. आपण स्वतः सोलापूरचं जे ब्रँडिंग आहे, सोलापूरचा उद्योग व्यवसाय आहे, तर त्या बाबतीत आजही आपण तितकेच प्रयत्नशील आहोत. हेच सांगत असताना चिमणीच्या वादाबाबत मात्र सुभाष देशमुख यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. हा सगळा जो काही विषय आहे तो न्यायप्रविष्ट म्हणण्यापेक्षा आता कोर्टानं सुद्धा त्याबाबतीत एक निर्णायक असा निकाल याबाबतीत सुनावणी दिलेली आहे आणि त्याच्यानुसार जी काही कार्यवाही व्हावी
ती व्हावी अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली आणि सोलापूरच्या विकासासाठी विमानसेवा तितकीच आवश्यक आहे अशा पद्धतीची भूमिका आमदार सुभाष देशमुख यांनी या ठिकाणी मांडली. खरं तर त्यांनी वेळ दिला आणि नेहमीप्रमाणेच एक दिलखुलासपणे मनातलंच ते इथं बोलले. याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनलतर्फे बापूंचे मनपूर्वक असे आभार. धन्यवाद. धन्यवाद.